मंडळी, जरा एक विचार करा. डोळे बंद करा आणि समजा की आपण एका अत्यंत अंधाऱ्या, कोंदट आणि दमट कोठडीत आहोत. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो यार. हो ना? आणि आजूबाजूला कसलाही प्रकाश नाही. आपल्या अंगावर जड साखरदंड आहेत, ज्यांचं वजन अक्षरशः हाडांना टोचतंय. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपल्या छातीवर एक छोटासा बिल्ला लावलाय, ज्यावर आपली या नरकातून सुटकेची तारीख लिहिलीये. आणि ती तारीख काय असावी? तब्बल 50 वर्षांनंतरची. देवा, म्हणजे आज जर आपण विचार केला तर अजून 50 वर्षे. हा विचारच लिटरली अंगावर शहारे आणतो. एक्झॅक्टली. म्हणजे एखाद्या माणसाला जेव्हा कळतं की आपलं उरलेलं संपूर्ण तारुण्य, म्हातारपण आणि कदाचित आपला शेवटचा श्वास याच अंधाऱ्या खोलीत जाणार आहे, तेव्हा त्याचं डोकं कसं काम करत असेल यार? तो माणूस वेडा का होत नसेल? हाच तर प्रश्न आहे. आणि रसिको, स्वागत आहे तुमचं अक्षरवारीच्या या एका अतिशय खास भागात. आज आपण ज्या पुस्तकाचा सखोल वेध घेणार आहोत ते फक्त एक पुस्तक नाहीये. बिलकुल नाही. तो मानवी सहनशीलतेचा आणि अफाट इच्छाशक्तीचा एक जिवंत दस्तऐवज आहे. बरोबर. आणि ते पुस्तक आहे विनायक दामोदर सावरकर लिखित माझी जन्मठेप. दोस्तांनो, या पुस्तकातल्या शब्दांचा आणि त्यामागच्या भयानक वास्तवाचा आज आपण एकत्र मिळून अभ्यास करणार आहोत. ॲब्सोल्युटली. इंग्रजीत ज्याला आपण डीप डाईव्ह किंवा डीप ॲनालिसिस म्हणतो ना, तशी ही नेक्स्ट लेवल चर्चा असणार आहे. हो. आणि आपण फक्त घटनांवरून फिरणार नाही आहोत, तर त्यामागची मानसिकता, तो माइंडसेट समजून घेणार आहोत. म्हणजे घडलं काय हे तर आपण बघूच, पण ते कसं घडलं, त्यामागे माणसाचा मेंदू कसा काम करत होता, हे सगळं आज आपल्याला उलगडून सांगायचंय. सुरुवात करूया त्या भयानक प्रवासापासून. मंडळी, तो SS महाराजा नावाच्या जहाजावरचा सीन जरा डोळ्यासमोर आणा. तो प्रसंग तर सिरियसली काळजाचा ठोका चुकवतो. सावरकरांना अटक झाल्यानंतर त्यांना अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी नेलं जात होतं. त्या जहाजाच्या एकदम तळाशी असलेल्या एका अंधाऱ्या खोलीत त्यांना डांबलं होतं. तिथे तब्बल 50 सराईत आणि भयानक गुन्हेगारांसोबत एका अत्यंत कोंडट जागेत सावरकरांना साखळदंडांनी बांधून ठेवलं होतं. बापरे, 50 लोक एका छोट्या जागेत? हो यार, श्वास घ्यायला साधं वारही नव्हतं. जहाजाचं इंजिन आणि समुद्राच्या लाटा यामुळे तिथे असह्य उकडत होतं. आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तिथे शेजारी सगळ्या कैद्यांसाठी शौचाचे डबे ठेवले होते. चायला विचार करूनच मळमळ्या होतंय. ऍक्च्युली तो प्रसंग वाचतानाच आपला श्वास गुदमरल्यासारखं होतं. तिथे आजारी, खोकणारे, अस्वच्छ कैदी होते आणि त्या घाणीच्या, मलमूत्राच्या दुर्गंधीत 1-2 तास नाही तर चक्क 4 दिवस प्रवास करायचा होता. 4 दिवस, बापरे. हो ना. समुद्राच्या लाटांमुळे जहाज हलायचं, तेव्हा ते शौचाचे डबे सांडायचे आणि ती सर्व घाण कैद्यांच्या अंगाजवळ यायची. त्या परिस्थितीत अन्न खाणं तर दूरच, पण साधा श्वास घेणंही एका शिक्षेसारखं होतं. आणि याच प्रवासात एक प्रसंग असा येतो जो ऑनेस्टली डोळ्यात पाणी आणतो. कोणता प्रसंग? एक कैदी असतो ना, जो सराईत गुन्हेगार असतो, तो सावरकरांसमोर शौचास बसायला लाजतो, संकोचतो. अरे रे. त्याला वाटतं की सावरकरांसारख्या एवढ्या मोठ्या सुशिक्षित माणसांसमोर आपण कसं बसायचं. तो विचारा पोटातल्या वेदना सहन करत तसाच बसून राहतो. बापरे, किती अवघड परिस्थिती आहे ही. पण तेव्हा सावरकर हे बघतात आणि त्याला अत्यंत शांतपणे म्हणतात, यात लाजण्यासारखं काही नाही बाबा, ही शरीराची नैसर्गिक गरज आहे, तू निसंकोचपणे बस. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं मला हे ऐकून. पुढे ते म्हणतात, जर या घाणीत मला श्वास घ्यायला लाज वाटत नाही तर तुला या नैसर्गिक गोष्टीची लाज का वाटावी. एवढ्या घाणीतही आणि स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी झालेली असतानाही त्या माणसाने दाखवलेली ती माणुसकी. खरंच यार, काळजाला भिडते ही गोष्ट. हे बघ, हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे, पण खूप वेगळ्या पातळीवर. म्हणजे बघ ना, आपल्या साताऱ्याच्या किंवा पुण्याच्या एसटी स्टँडवरच्या गर्दीत आपल्याला एसटीत 2 तास उभं राहायला लागलं किंवा गाडीत थोडा जरी कुबट वास आला तर आपण किती वैतागतो. हा ना, आपण लगेच चिडचिड करतो, का ही गर्दी, काय हा वास, खिडकी उघडा असं म्हणतो. एक्झॅक्टली. आणि इथं हा माणूस 50 वर्षांसाठी अशा नरकात चालला होता. सो रिलेटेबल यार, पण त्याहून कितीतरी पटीने भयानक. आपण साध्या साध्या गैरसोयींनी मोडून पडतो आणि तिथे हा माणूस दुसऱ्या कैद्याला मानसिक आधार देत होता. एकदम खरंय. पण यार, इथे माझा एक ॲनालिटिकल प्रश्न आहे. विचार ना. म्हणजे लॉजिकली विचार केला तर जेव्हा एखाद्या माणसाला कळतं की आपलं उरलेलं आयुष्य आता या काळ्या पाण्याच्या शिक्षेत एका अंधाऱ्या खोलीतच जाणार आहे, तेव्हा तो वेडा का नाही झाला. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे.
त्याचं डोकं कसं ठिकाणावर राहू शकतं? कारण माणसाला जगण्यासाठी आशेचा एखादा तरी किरण लागतोच ना. हाच तर या पुस्तकाचा आणि त्या अनुभवाचा कोर आहे. अंदवानचा तो सेल्युलर जेल, ज्याला ते लोक सिल्वर जेल म्हणायचे, पण तो प्रत्यक्षात एक मृत्यूचा सापळा होता. बरोबर. तिथे माणसाला शारीरिक नव्हे तर मानसिकरित्या संपवण्याचं प्लॅनिंग होतं. त्या जेलची रचनाच तशी होती. म्हणजे ती 7 विंग्जवाली इमारत ना? हो, 7 वेगवेगळ्या विंग्ज आणि प्रत्येक कोठडी अशी बनवली होती की एका कैद्याला दुसऱ्या कोठडीतला कैदी अजिबात दिसणार नाही. म्हणजे तुम्ही सतत एकटे आहात. बापरे, नुसता एकांतवास. आणि तिथे गेल्यावर जी शिक्षा मिळायची ती नुसती शिक्षा नव्हती, तर तो माणसाला जनावर बनवण्याचा प्रयोग होता. हो, आणि तिथे गेल्यावर जी शिक्षा मिळायची तो कोलूचा प्रकार. बेसिकली तो अमानुषतेचा कळस होता. कोलू, तो तेलाचा घाणा ना. हो, कोलू म्हणजे काय हे आपण नीट समजून घेऊया मंडळी. कोलू म्हणजे तो लाकडी तेलाचा घाणा, ज्याला बैलांसारखं जुंपलं जायचं. एका जड लाकडी दांड्याला कैद्याच्या छातीला बांधलं जायचं आणि त्याला गोल गोल फिरायला लावायचे. अरे देवा. रोज 30 पाऊंड तेल काढायचे सक्ती. सावरकरांसारख्या, ज्यांनी आयुष्यात कधी अंगमेहनत केली नव्हती, जे कायम पुस्तकांच्या आणि विचारांच्या दुनियेत राहिले होते, अशा तरुणांना या कोलूवर जुंपलं केलं. आणि हे तेल काढणं इतकं सोपं नव्हतं यार. नारळाच्या कवट्या सोलून त्याचं खोबरं करून ते घाण्यात टाकायचं. हात रक्तबंबाळ व्हायचे, पायातल्या बेड्यांमुळे चालायला यायचं नाही. आणि दोस्तांनो, या शारीरिक छळामुळे अनेक क्रांतिकारक खरोखर कोलमडून पडले. इंदुभूषण रॉय या तरुणाने याच थकव्याला आणि आजारपणाला कंटाळून स्वतःच्या कोठडीत आत्महत्या केली. बापरे. आणि उल्हासकर दत्त, जे बॉम्ब बनवण्यात पटाईत होते, अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते, त्यांना सलग 1 आठवडा साखळ दंडानी लटकवून ठेवलं होतं. काय सांगतेस? 1 आठवडा? हो, ते अक्षरशः वेडे झाले, त्यांना हॅल्युसिनेशन्स होऊ लागले. आणि तरीही जेलर डेव्हिड बॅरीला वाटलं की ते नाटक करतायत म्हणून त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिले गेले. सिरियसली? अंगावर शहारे येतात हे ऐकून. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. मला वाटतं इथं लेखकाला असं म्हणायचंय की देशासाठी तुरुंगात भूक हडताळ करून जीव देणं हेच सर्वात मोठं शौर्य आहे. कारण अन्याय सहन करण्यापेक्षा प्राणत्याग केलेला बरा ना. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस. ओके, सांग तुझं व्हर्जन. ऐक, इथंच तर सावरकरांचा स्ट्रॅटेजिक सर्व्हायव्हल म्हणजे उपयुक्ततावादाचा सिद्धांत कामाला येतो. सावरकरांना हे अजिबात मान्य नव्हतं की क्रांतिकारकांनी तुरुंगात छळाला कंटाळून आत्महत्या करावी किंवा व्यर्थ भूक हडताळ करून जीव द्यावा. अच्छा, म्हणजे त्यांनी तसं कोणाला सांगितलं होतं का? हो ना, त्यांनी पृथ्वी सिंग नावाच्या एका तरुण राजपूत कैद्याला असंच समजावलं होतं. तो उपोषणाला बसला होता कारण त्याला हा अमानुष छळ सहन होत नव्हता. तेव्हा सावरकर त्याला म्हणाले, देशासाठी मरायचं तर ते बलिदान उपयोगी पडलं पाहिजे, व्यर्थ नाही. उंदरासारखं कोठडीत कुढत मरणं हे शौर्य नाही. वाह. जिवंत रहा, सहन करा, कारण देशाला तुमची जिवंतपणे जास्त गरज आहे. जर शत्रूला तुम्हाला मारायचंच आहे तर तुम्ही त्यांचं काम सोपं का करताय? क्या बात आहे. म्हणजे भावनेच्या आहारी जाऊन प्राण देण्यापेक्षा टिकून राहणं आणि वेळेची वाट बघणं हे जास्त महत्वाचं. हा विचार त्या काळी सिरियसली एक गेम चेंजर माइंडसेट होता. एक्झॅक्टली. म्हणजे मार्टिडमपेक्षा सर्व्हायव्हल फॉर अ कॉज ला त्यांनी महत्त्व दिलं. स्वतःचा जीव देणं सोपं आहे, पण रोज मरण्यायातना सहन करूनही उद्यासाठी जिवंत राहणं हे जास्त कठीण आणि शौर्याचं काम आहे. अगदी बरोबर. शत्रूला तुम्हाला संपवायचंच आहे, मग तुम्ही स्वतःहून का संपता? जिवंत राहून त्यांना सळो की पळो करून सोडणं हा खरा गनिमी कावा. आणि हा गनिमी कावा फक्त शारीरिक नव्हता, तो मानसिकही होता. आता मगाशी आपण विचार करत होतो ना की सावरकर वेडे का झाले नाहीत. हो, त्याचं उत्तर त्यांच्या या मानसिक गनिमी काव्यात आहे. म्हणजे बघ ना, पेन नाही, कागद नाही, साधं पुस्तक वाचायला परवानगी नाही, अशा वेळी माणूस डोकं कसं शांत ठेवणार? खरंच की. तर या माणसाने चक्क तुरुंगाच्या कोठडीतल्या भिंतींवर काट्यांनी महाकाव्य लिहिलं. हे कसं शक्य आहे यार? शक्य केलं त्याने. हां. कोठडीच्या भिंतीला चुना लावलेला असायचा. सावरकर काय करायचे, अंगणात काम करताना एखादा टोकदार काटा किंवा छोटा खिळा लपवून आणायचे हां. आणि त्या काट्यानी त्या चुन्याच्या भिंतीवर ओरखडे ओढून कविता लिहायचे. गुरु गोविंद सिंग यांच्यावरचं ते महाकाव्य आणि कमला, गोमांतक अशा अनेक रचना त्यांनी तिथे केल्या. नेक्स्ट लेवल एकदम. आणि फक्त भिंतीवर लिहिलं नाही, तर त्या हजारो ओळी त्यांनी पाठ केल्या. बापरे, हजारो ओळी. हो,
जेव्हा जेव्हा त्यांना कोठडी बदलून दुसऱ्या कोठडीत नेलं जायचं किंवा अधिकारी येऊन ती भिंत पुसून टाकायचे, तेव्हा जुन्या भिंतीवरचं सगळं पुसलं जायचं. पण त्यांच्या डोक्यात ते तसंच कोरलेलं असायचं. हसण्यासारखं आहे पण खरं आहे यार. आजकाल आपल्याला आलेला 4 आकडी OTP मेसेजमधून बघून टाईप करेपर्यंत लक्षात राहत नाही. बरोबर आहे ना, लगेच विसरतो आपण. हे ऐकून असं वाटतं की माणसाचा मेंदूच हाच त्याचा सर्वात मोठा कॅनव्हास असतो. अगदी खरे. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्हाला कुठल्याही बाह्य साधनांची गरज लागत नाही. तो नुसता फोकस नव्हता बघ, तर ती स्वतःला त्या भयानक वास्तवापासून डिटॅच करण्याची आणि एका उच्च ध्येयाशी कनेक्ट करण्याची एक पद्धत होती. शरीर तिथे कोठडीत कोलू ओढत होतं, पण त्यांचं मन मात्र बाहेर स्वातंत्र्याच्या स्वप्नात मुक्तपणे विहार करत होतं. कमाल आहे. हा माणसाचा मेंदू काय काय करू शकतो याची खरंच उत्सुकता वाढते. आणि मंडळी, अशाच भन्नाट गोष्टी आम्ही इथं नेहमीच सांगत असतो. त्यामुळे पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. अरे खांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग येतो. नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली एकदम फ्री आहे. आणि अशाच नेक्स्ट लेवल चर्चा तुम्हाला इथे ऐकायला मिळतील. तर आपण मगाशी ज्या फोकसची बात करत होतो ना, तो फोकस फक्त कविता रचण्यापुरता मर्यादित नव्हता. मग अजून काय होतं? सावरकरांनी ते सेल्युलर जेलला फक्त एक तुरुंग राहू दिलं नाही, तर त्यांनी त्याचं रूपांतर अक्षरशः एका लॅबोरेटरीमध्ये, एका प्रयोगशाळेत केलं. लॅबोरेटरी म्हणजे नक्की काय केलं? एकांतवासात असलेला माणूस प्रयोगशाळा कशी चालवू शकतो? इथेच तर त्यांची खरी हुशारी दिसून येते. त्यांनी तिथे अक्षरशः एक गुप्त संस्थाच चालवली. कसं काय? आता तू विचारशील कसं, तर त्यांनी कैद्यांमध्ये संपर्काची एक नवीन भाषा तयार केली. भिंतीवर टकटक करून मोर्स कोडसारखा संवाद साधण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. अरे भारी. म्हणजे ते हॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तसं? एक्झॅक्टली. म्हणजे एका कोठडीतला कैदी भिंतीवर ठराविक तालात ठोके मारून दुसऱ्या कोठडीतल्या कैद्याला निरोप द्यायचा. क्या बात आहे. याशिवाय जेवणाच्या वेळेत किंवा रुग्णालयात गेल्यावर गुप्तपणे चिठ्ठ्यांची देवाणघेवाण सुरू केली. अशिक्षित कैद्यांना वाचायला लिहायला शिकवणं आणि चक्क एक लायब्ररी सुरू करण्यासाठी अधिकाऱ्यांची भांडणं. त्यांनी संपूर्ण भारतातून आलेल्या वेगवेगळ्या प्रांतांच्या जातींच्या कैद्यांना एकत्र आणणं. आणि याच ठिकाणी हिंदुत्व या संकल्पनेचा एक राजकीय आणि सामाजिक पाया रचला गेला. बरोबर? अगदी बरोबर. कारण मी वाचलंय की तिथे पठाण वॉर्डन होते जे हिंदू कैद्यांना खूप त्रास द्यायचे. हे वॉर्डन्स ब्रिटिश अधिकारी मुद्दाम निवडायचे. हो, ब्रिटिश अधिकारी जाणीवपूर्वक पठाण, सिंधी किंवा बलोची वॉर्डन्सची नेमणूक करायचे, जेणेकरून हिंदू राजकीय कैद्यांचा छळ करता येईल. अन्नातून छळ, मारहाण आणि सर्वात भयंकर म्हणजे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याचे प्रकार तिथे चालायचे. बापरे. हिंदू कैद्यांना भ्रष्ट करण्यासाठी त्यांच्या अन्नात काहीही मिसळलं जायचं. याला उत्तर म्हणून सावरकरांनी तिथे शुद्धी मोहीम राबवली. म्हणजे ज्यांना जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून धर्म बदलावा लागला होता त्यांना परत सन्मानाने हिंदू धर्मात आणलं. हो. हे सगळं करताना त्यांनी हिंदू, शीख, बंगाली अशा सगळ्यांना एकत्र केलं. तिथे त्यांनी हिंदू या शब्दाची एक व्यापक व्याख्या तयार केली, जी फक्त पूजा अर्चनेपुरती मर्यादित नव्हती, तर ती एका राष्ट्रीय अस्मितेशी जोडलेली होती. त्यांनी जातीभेद मोडण्यासाठी कैद्यांमध्ये एकत्र बसून जेवण्याची पद्धतीही सुरू करण्याचा प्रयत्न केला. बरोबर. आणि इथेच एक अत्यंत नाजूक आणि आजच्या काळातला वादग्रस्त मुद्दा येतो, तो म्हणजे दया अर्ज किंवा मर्सी पेटिशन्स. सावरकरांनी ब्रिटिशांना जे अर्ज लिहिले त्यावर आजकाल खूप चर्चा होते. हां, इथे मला एक स्ट्रिक्ट न्यूट्रॅलिटी चेक द्यायचा आहे दोस्तांनो. सांग. हे पुस्तक आणि यावरचा इतिहास वाचताना आजकाल 2 स्पष्ट राजकीय गट पडतात. काही डाव्या विचारसरणीचे लोक म्हणतात की दया अर्ज करणं म्हणजे इंग्रजांना शरण जाणं किंवा घाबरणं होतं. आणि उजव्या विचारसरणीचे? तर उजव्या विचारसरणीचे लोक याला शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेसारखे गनिमी कावा किंवा टॅक्टिकल मूव्ह मानतात. लेखकाने स्वतः याला एक टॅक्टिकल लीगल प्ली असं म्हटलंय. आणि आपल्याला इथे कोणत्याही एका गटाची बाजू घ्यायची नाहीये. एक्झॅक्टली. आणि मंडळी, आपण कोणत्याही राजकीय बाजूने बोलत नाही आहोत. या पुस्तकातून आणि इतिहासातून जे तथ्य समोर येतंय ते आम्ही फक्त आपल्यासमोर मांडतोय. त्या वाईबला आणि त्या परिस्थितीला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. अगदी खरंय. विचार करा, जो माणूस 50 वर्षांची शिक्षा भोगतोय, ज्याला बाहेर पडून देशासाठी काहीतरी करायचंय, तो तिथे आत कुडत बसण्यापेक्षा कायद्याचा जो काही मार्ग उपलब्ध आहे तो वापरण्याचा प्रयत्न करणार नाही का? जर कायदा तुम्हाला एक पर्याय देत असेल तर तो वापरण्यात गैर काय? ॲब्सोल्युटली. आणि जसं आपण मगाशी स्ट्रॅटेजिक सर्व्हायव्हलबद्दल बोललो ना, तसाच हा त्या स्ट्रॅटेजीचा एक भाग असू शकतो. पण आपण कन्क्लुजन्स काढण्यापेक्षा
त्या माणसाची ती तडफड समजून घेणं जास्त गरजेचं आहे. हो ना. कारण तिथे नुसतं शारीरिक छळ नव्हता, तर भावनिक छळही होता. कुटुंबापासून तुटणं, बाहेरच्या जगाचा काहीही संपर्क नसणं, ही एक वेगळीच शिक्षा असते. भावनिक छळावरून आठवलं, या पुस्तकातला सर्वात हृदयद्रावक प्रसंग म्हणजे सावरकरांची त्यांच्या मोठ्या भावाशी, बाबारावांशी झालेली भेट. हा प्रसंग वाचताना लिटरली डोळे पाणावतात. ओहो, तो प्रसंग लिटरली काळजाचा ठोका चुकवतो यार तो सीन. बाबाराव सावरकर हे 1909 पासून त्याच सेल्युलर जेलमध्ये शिक्षा भोगत होते. त्यांना वाटत होतं की आपला लहान भाऊ विनायक बाहेर राहून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतोय. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की त्यांचा लहान भाऊही पकडला गेलाय आणि तोही याच नरकात आलाय. पण एक दिवस जेलमध्ये काम करत असताना ते अचानक एकमेकांना पाहतात. तो प्रसंग डोळ्यासमोर आणा मंडळी. अंगात कैद्याचे फाटके कपडे, गळ्यात तो 50 वर्षांचा बिल्ला, पायात जड बेड्या आणि कोलू ओढून ओढून खंगलेलं शरीर. अशा अवस्थेत दोन सख्खे भाऊ एकमेकाला बघतात. बापरे. एकमेकांशी बोलण्याची परवानगी नाही, वॉर्डन्सच्या भीतीने फक्त नजरा मिळतात. बाबारावांच्या मनातली ती हतबलता विचार करा. आता आपल्या चळवळीचं काय होणार? आपलं घर, आपला परिवार पूर्ण उद्ध्वस्त झाला. तो जो सायलेंट संवाद आहे ना दोघांमधला, तो अंगावर काटा आणतो. मी तर म्हणतो ही गोष्ट वाचताना डोळ्यातून पाणी थांबतच नाहीये यार. हो ना. तो धक्का, ती वेदना शब्दात सांगता येणार नाही. आपल्या समोर आपला सख्खा भाऊ एवढ्या भयानक परिस्थितीत उभा आहे आणि आपण त्याला साधी मिठी मारू शकत नाही, त्याच्याशी बोलू शकत नाही. मी याला आपल्या साताऱ्यातल्या किंवा पुण्यातल्या एकत्र कुटुंबाच्या वाईबशी जोडते बघ. आपण फक्त शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घर सोडून पुण्यात किंवा दुसऱ्या शहरात जातो, तेव्हा आपल्या भावाची किंवा आई-वडिलांची काय अवस्था होते, त्यांना किती काळजी वाटते, हे आपल्याला माहिती आहे. अगदी बरोबर. रोज फोन करून विचारतात, जेवलास का, तब्येत कशी आहे. एक्झॅक्टली. पण इथं देशासाठी घर सोडल्यावर आपल्या सख्ख्या भावाला अशा नरकात खितपत पडलेलं पाहणं आणि आपण काहीच करू न शकणं, हे लिटरली काळजाला भिडतं. हा त्याग आपण कल्पनेतही करू शकत नाही. खरंच यार. आणि बाबारावांनी जेव्हा एका गुप्त चिठ्ठीद्वारे सावरकरांना निरोप पाठवला, तेव्हा त्यात लिहिलं होतं, तुझा धर्म बाहेर राहून लढायचा होता. आता आपल्या ध्येयाचं काय होणार? सगळं संपलं का? अरे रे. त्यावर सावरकरांनी स्वतःला सावरत उत्तर दिलं की हा लढा येथेच संपत नाही, आपण इथेही लढत राहू. हा जो रेझिलियन्स आहे ना, म्हणजे कितीही आदळपट झाली तरी पुन्हा उभं राहण्याची जिद्द, ती या पुस्तकातून पावलोपावली जाणवते. हो ना. आपण रोजच्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून डिप्रेशनमध्ये जातो. बॉसने ओरडलं, ट्रॅफिक जाम आहे, वायफाय चालत नाहीये, या कारणांवरून आपली चिडचिड होते. हा ना. आपण लगेच गिव्हअप करतो. आणि इथे हे लोक स्वतःच्या उमेदीची वर्ष अंधाऱ्या कोठडीत रोज 30 पाऊंड तेल काढत शेजारच्या कैद्यांचं मलमूत्र सहन करत काढत होते आणि तरीही देशाचा विचार करत होते. हेच तर या पुस्तकाचं यश आहे. हे पुस्तक वाचकाला रडवत नाही, तर अंतर्मुख करतं. आपल्या अस्तित्वाची आणि स्वातंत्र्याची किंमत काय आहे याची जाणीव करून देतं. खरंच. सावरकरांनी तिथे असतानाच अंदमान बेटांचं सामरिक महत्त्व म्हणजे स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ओळखलं होतं. त्यांना वाटायचं की भविष्यात स्वतंत्र भारताचा हा नौदलाचा बेस असायला हवा. विचार करा, साखळदंडांनी बांधलेला माणूस भारताच्या भविष्यातल्या सुरक्षेची स्वप्न बघत होता. दॅट इज बेसिकली अ विजनरी माइंडसेट. मंडळी, आता आपण या सखोल वेधाच्या शेवटाकडे आलो आहोत. पण जाण्यापूर्वी एक विचार मी इथे मांडू इच्छितो. नक्की सांगा. इंग्रजांनी सावरकरांच्या शरीराला 50 वर्ष साखळदंडांनी बांधलं असेल, पण त्यांचा मेंदू आणि विचार पूर्णपणे स्वतंत्र होते. ते त्या कोठडीतही स्वतःचे एक जग निर्माण करू शकले. आज आपण शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे स्वतंत्र आहोत. आपल्याला हवं ते आपण करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. पण आपले विचार खरोखर स्वतंत्र आहेत का? की आपण आजकालच्या सोशल मीडियाच्या, खोट्या नॅरेटिव्हच्या आणि मानसिक तणाच्या एका अदृश्य सेल्युलर जेलमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतलंय? वाह, खूपच सखोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. आपली खरी लढाई आता या अदृश्य बेड्या तोडण्याची आहे. यावर नक्की विचार करा आणि हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. आणि हो, कमेंट करून नक्की सांगा आजच्या चर्चेतला कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक आणि असाच एक भन्नाट विषय येतोय. मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र.